नमस्कार. आज मी स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमच्याबरोबर झणझणीत गावरान चिकन रस्सा बनवण्याची अगदी सोपी पद्धत शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी इथे मी 1 किलो चिकनचं अळणी सूप बनवून घेतलेलं आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर चिकन अळणी सूप आणि अळणी भात ही रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला विसरू नका. आता सर्वात आधी आपण चिकन अळणी सूप बनवून घ्यायचं आणि हे पीसेस आणि अळणी पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता चिकनचा रस्सा आणि सुक्क बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं वापरलं आहे. त्यानंतरनं 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे हरभरा डाळ आणि 2 ते 3 लवंग, 4 ते 5 मिरी, अर्धा ते 1 इंच दालचिनीचा तुकडा, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा धने एवढं मी ह्या वाटीमध्ये गरम मसाले घेतलेले आहेत. आता आपण सर्वात आधी गॅसवरती ही खोबऱ्याची जी मी वाटी घेतली होती ती गॅसवरती मी अशा पद्धतीने थोडीशी भाजून घेणार आहे. दोन्हीही बाजूंनी खोबऱ्याची वाटी व्यवस्थित भाजून घ्यायची. थोडीशी काळी होईल किंवा भाजली जाईल एवढीच भाजायची, एकदम करपून टाकायची नाही. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने खोबरं भाजणार नसाल तर मग खोबऱ्याचे उभे काप करून तेलामध्ये ते डायरेक्टली आपण कांदा तळून घेतो तसे तळले तरी चालतील. आता इथे मी ही खोबऱ्याची वाटी अशा पद्धतीने दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. त्यानंतर ना आता लोखंडाच्या कढईमध्ये मी शक्यतो हे वाटण जे आहे त्याचे पदार्थ आणि वाटण दोन्ही ह्या कढईमध्ये तळून घेत असते. तर आता लोखंडाच्या कढईमध्ये मी 1.5 ते 2 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी आपण जी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती एकदम बारीक गॅसवरती तळून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ थोडीशी सोनेरी रंगाची व्हायला लागली की लगेच काढून घ्यायची, कारण ती बहुतांश वेळा करपली जाते आणि ताटात काढून घेतल्यानंतर सुद्धा तिचा रंग हलकासा बदलतो. त्यामुळे थोडासा अशा पद्धतीने सोनेरी रंग यायला लागला की लगेच आपण ही डाळ ताटामध्ये काढून घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीचा वापर केल्यामुळे आपल्या चिकनच्या रश्श्याला दाटसरपणा चांगला येतो. त्यामुळे आपण हरभऱ्याची डाळ वापरली आहे. काही ठिकाणी बाजरीचं पीठ किंवा बाजरी आणि तांदूळ असं सुद्धा वापरतात. डाळ तळून झाली की आपण कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घेणार आहोत. कांदा लवकर तळला जावा त्यासाठी एक टिप सांगते. त्यामध्ये कांदा तळत असताना पाव चमचा मीठ घालायचं, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो. आता 2 ते 3 मिनटं मी कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. साधारण ह्या रंगाचा कांदा झाला की आपल्याला तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता कांदा तळून झाला की लसूण, आलं आणि जे आपण गरम मसाले घेतले होते ते आपण एकदम बारीक गॅसवरती फक्त अर्धा ते 1 मिनिट तळून घेणार आहोत. जस्ट थोडासा त्याचा गरम मसाल्यांचा वास येईपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे. अर्धा मिनटं फक्त तळून घेतले तरी सुद्धा चालू शकतात. आता अर्धा मिनटं मी हे तळून घेतलेलं आहे. मसाल्यांचा छान असा वास यायला लागला आहे. आता मी हे ताटामध्ये काढून घेतलं. आता आपलं सर्व वाटण इथे रेडी आहे. जे आपण खोबरं भाजून घेतलेलं त्याचे मी उभे काप केलेले आहेत. वाटण वाटताना सर्वात आधी हरभरा डाळ वाटून घ्यायची. त्यानंतरनं आलं, लसूण, खडे मसाले वाटायचे. त्यानंतरनं त्यामध्ये खोबरं वाटून घ्यायचं आणि मग कांदा आणि कोथिंबीर वाटायची. थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इतकं बारीक आणि ह्या कन्सिस्टन्सीला वाटण वाटून घेतलं आहे. आता ज्या कढईमध्ये आपण हे सर्व पदार्थ तळून घेतलेले त्यामध्येच वाटण घालून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं. ऑलरेडी माझ्या कढईमध्ये तेल होतं त्यामुळे मी तेल नाही घातलेलं. आणि
वाटण एकदम बारीक गॅसवरती मध्ये मध्ये असं परतत राहून छान असं परतून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत साधारण आपल्याला असं वाटण परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर मध्ये सुद्धा तुम्ही 1-2 चमचे तेल घालू शकता. वाटण करपवायचं नाही, कढईला खाली लागून द्यायचं नाही. तेल सुटेपर्यंत ह्या स्टेजला येईपर्यंत छान असं वाटण परतून घ्यायचं. आणि आता आपलं चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं किंवा फ्राय जे आपण चिकनचं बनवतो त्यासाठी लागणारं वाटण रेडी आहे. आता चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला सर्वात आधी ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी एका डिशमध्ये 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला घेतला आहे. 1 चमचा घरकुल मसाला, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा घरचा मसाला. हे सगळे मसाले आधीच डिशमध्ये काढून घ्यायचे, त्यामुळे तेलात टाकताना ते घाई होत नाही आणि जे पहिले मसाले टाकले गेले ते करपत नाही. आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर हे सर्व मसाले घालायचे आणि थोडंसं हे तेलामध्ये मसाले छान परतून घ्यायचे. आता हे मसाले खूप लवकर करपायला लागतात, त्यामुळे काळजी घ्यायची आणि पटकन हे मसाले करपू नयेत म्हणून आपण जे चिकनचं अळणी पाणी बनवून घेतलेलं त्याच्या वरचं पाणी एका चमचामध्ये किंवा पळीमध्ये अलगद वरचं घ्यायचं, त्यामुळे त्याच्यावरचं तेलसुद्धा येतं. ते 1 पळी किंवा 2 पळी घालून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडासा आपला मसाला छान परतून घ्यायचा. त्यानंतर आता तुम्ही किती रस्सा बनवणार आहात त्यानुसार आणि रस्सा किती घट्ट किंवा पातळ बनवणार आहात त्यानुसार आपल्या वाटणातलं वाटण ह्या पातेल्यामध्ये परतून घ्यायचं. आता वाटण घालून घ्यायचं आणि फक्त अर्धा 1 मिनिट ते छान मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचं. आणि नंतरनं वाटण आपलं छान परतलं गेलं, छान वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे आळणी सूप बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं. मी अर्धं आळणी सूप आणि अर्धं पाणी किंवा पाऊण पोर्शन आळणी सूप आणि पाव चमचा पाव पोर्शन पाणी असं वापरत असते. आता मी जितका रस्सा बनवून घेणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली आळणी सूप आणि पाणी आणि चिकनचे काही पीस ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत. काही जण चिकन सुक्कमध्ये जास्त पीस वापरतात, आळणी रस्स्यामध्ये कमी पीस वापरतात. मोस्टली मीही तसंच करते, त्यामुळे मी अगदीच 8-10 पीस चिकनमधले ह्या रस्स्यामध्ये टाकून घेते आणि जास्त क्वांटिटीमध्ये चिकन सुक्कं बनवत असते. तुम्ही तुमच्या पद्धतीने किती तुम्हाला पीस हवेत ते ह्यामध्ये घालून घ्या. आणि त्यानंतर उकळलेलं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे, गार पाणी वापरायचं नाही. गार पाणी वापरलं तर आपल्या रश्श्याला तरी येत नाही. गरम पाणी जर तुम्ही वापरलं तर आपल्या रश्श्याला खूप छान अशी तरी येते. ही आपली सेकंड टिप होती. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्या रश्श्याला छान उकळी येऊन द्यायची. रश्श्याला उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि 5-10 मिनिट रस्सा छान उकळून द्यायचा. आणि अशा पद्धतीने आपला चिकन रस्सा अगदी झणझणीत गावरान पद्धतीने बनून रेडी आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.